वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, गौदेवी मातेला वंदन करून, त्याचबरोबर साईबाबांना वंदन करून, सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती अशी देव म्हणजे शिवछत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आजच्या रात्रीला सुरुवात आपण करणार आहोत. ज्या दिवसाची प्रत्येकाला आतुरता लागली होती तो दिवस आज उगवला आणि आजच्या रात्रीमधील हा पहिला मॅच आपल्या भेटीला आला. एका बाजूला संघ आपण पाहतोय लकी स्टार देवखोप आणि त्यांना दोन हात करतोय वेऊर संघ. टॉस या ठिकाणी जिंकला लकी स्टार देवखोप संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय लेट्स स्टार्ट. पहिलाच बॉल ऑन साइड या ठिकाणी खेळला गेलाय. एकच धाव चेंडूवरती येईल. पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी घेतली गेले. याच्या रात्रीमधील पहिली धाव या ठिकाणी येते तुषारच्या बॅटमधून. दोन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तुषार आणि शुभम. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमसाठी पहिलाच बॉल ऑफ साईडला या ठिकाणी खेळला गेला. मिसफिल्डचा फायदा इथे दोन्ही फलंदाज उचलतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. 3 रन्स कुरकोडते आपण पाहतोय. या आकर्षित ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव मात्र कोरेल. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा होतोय. फटका नक्कीच चांगला आहे. समोर या ठिकाणी फटका खेळलाय आणि सरळ बॉलला डिलिव्हर्ड केलाय. टच अँड गो षटकार 6 धावा. तुझा मानाचा मान घेऊन स्लॉट मधल्या बॉलर या ठिकाणी रेडी केला आणि समोर या ठिकाणी डिलिव्हर्ड केले गेले. पुनश्च एकदा सरळ बॅटचा उपयोग या ठिकाणी केला गेलाय. समोर सरळ चेंडूला पाठवलं गेलंय. कॅमेरामॅन साहिलच्या स्वागताकरिता षटकार. खेळ झालाय आणि धावा झाल्या स्कोरकडवरती 15 मजबूत स्थितीमध्ये संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉस हरल्यानंतर वेऊर संघाने बॅटिंग करावी लागली. चेंडूवरती एक हाफ चान्स नक्कीच क्रिएट झाला होता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल पहिल्या षटकामधील. स्कोरकार्डचा जर विचार केला तर स्कोरकार्डवरती धावा पाहायला मिळतात एकंदरीत 15-15 रन्स स्कोरकार्ड ते आपण पाहतोय. शेवटचा बॉल ऑफ साईडला या ठिकाणी खेळला गेलाय. नो स्कोर असेल कुठली धावा चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉल इथून घोषित केलं जाईल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये शुभमचा आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण ज्या प्रकारे फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली शुभमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिस्टर प्रदीप बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल या ठिकाणी डिफेन्स केला आणि सरळ पाठवलंय बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला. एकच जवळ चेंडूवरती मिळते. सिंगलने जाऊन पोचते फलकावरती 16. शुभमला स्ट्रायकिंगवरती आणलं गेलंय. कॅल्क्युलेशन क्रिकेट या ठिकाणी खेळतात दोन्ही फलंदाज. कारण तुषारला माहिती आहे चांगले फटके आतापर्यंत येत आहेत. शुभमच्या बॅटमधून फटका तर नक्कीच चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी डाऊन दी बॉल फिल्डर पकडले झेल आणि संपलाय शुभमचा खेळ. गॉन. महत्वाची विकेट या ठिकाणी गेले. चांगले धावा शुभमच्या बॅटमधून येतो. त्यात सेट झाला होता पण तिथे कॅचआउटच्या रूपामध्ये विकेट गेलाय शुभमचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश आपण पाहतोय. चेंडू फेकून झाला जातापर्यंत 3 या सेकंड ओव्हरमधील आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17 रन्स. इंडिव्हिज्युअल स्कोर कार्ड आपण पाहतोय. एका बाजूला तुषार आणि आकाशची जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती प्रदीप आलाय.
आणि प्रदीपने आपल्या संघासाठी एक महत्त्वाचं यश या ठिकाणी प्राप्त करून दिले गेले. इथे नॉस्ट केली होती, धोक्याची घंटा नक्कीच वाजली होती, परंतु एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेले. जोखीम मात्र उचलली होती दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण करण्याकरिता. शेवटच्या आणि अंतिम 2 बॉल बाकी असतील या सेकंड ओव्हरमधील. या षटकामध्ये प्रदीपचा चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतो. आपले 99% डेडिकेशन देण्याचा प्रयत्न. स्वर चेंडू आउटसाईड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 आकड्यावरती. 19 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते या ठिकाणी जोडले गेलेत त्यांचं स्वागत आहे. अग्रीपडा इतिहासातील एक अभूतपूर्व स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि यस इथे विकेट जातोय. एकोणीस धावा स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केल्या गेला. एक धाव या चेंडूवरती येईल. एक महत्त्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी प्रदीपच्या खांद्यावरती टाकली होती. जो विश्वास दाखवला होता तो विश्वास या ठिकाणी सार्थ करून दाखवला आहे. कारण या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा आल्या आणि त्याचबरोबर कमी प्रमाणामध्ये धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि महत्त्वाचे 2 विकेट मात्र मिळवले. सध्या चर्चा सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये ते आपण चॅम्पियन्स बनावं. जे टायटल आहे ते टायटल आपल्या नावावरती करून घ्यावं, परंतु चॅम्पियन्स बनण्याकरिता इथे लढावं लागणार आहे. तो संघर्ष करावा लागणार आहे. कारण भले विजयाची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच ठेवावी. आता ती संघर्ष करण्याची प्रेरणा इथून ठेवावी लागणार आहे. लकी स्टार देवखूप संघाचं कॅप्टन आपण आमच्या कमिटीशी संपर्क साधून घ्या. तिसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होतोय. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. पहिलं बॉल फुल टॉस आणि इथे नक्कीच रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. तुषार या ठिकाणी बाद असेल आणि तुषारला डगआउटला परतावं लागणार आहे. याच बॉलवरती या ठिकाणी तुषारची विकेट गेलाय. फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला या ठिकाणी खेळले गेले. एकदम चेंडूवरती येईल. 2 बॉल्स आतापर्यंत खेळले झाले आणि धावसंख्या फुलकावरती पाहायला मध्ये 21 रन्स स्कोर आपण पाहतोय. पहिल्या रात्रीमधून जे 2 संघ क्वालिफाय झाले होते अंतिम 8 मध्ये त्या 2 संघांमध्ये या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ही लढत ती बॅटल आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट केले गेले. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला आहे. नॉकआउटच्या दिशेने चेंडू निघून जाईल डीपमध्ये. तत्पूर्वी ते नक्कीच रनिंग विकेट खूपच खराब या ठिकाणी पाहायला मिळते. अजून एक विकेट जातोय रनआउटच्या रूपामध्ये.
चेंडू फेकून जर आतापर्यंत तीन तीन बॉलचा ठिकाणी खेळ झालाय. पुढचा बॉल डान्सी डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. एकच सहाव्या चेंडूवरती ते सिंगलवरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. प्रताप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता इथून प्रतापला नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. आता इथून जबाबदारी वाढली या दोन्ही फलंदाजांची. शेवटचे अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या फलकावरती 24 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी ए आणि गावदेवी बी या दोन संघांमध्ये. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. 3 षटकांच्या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती 25 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये शुभम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं, परंतु ते वादळ इथे नक्कीच क्षमावलं गेलंय. एक छोटासा ब्रेक किंवा जाऊ होतं पण डीजे कौशिकच्या दिशेने. क्लॉक ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती साईराज आपण पाहतोय. पहिलाच चेंडू करप टप्प्यावरती पाहायला मिळतोय. स्वर चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 26. ऑफ साईड या ठिकाणी फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच आहे, त्याला फक्त पाहत राहावं लागणार आहे. लॉंग ऑफला बॉल डिलिव्हर्ड केलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचते 32 आकड्यावरती. 32 रन्स स्कोरकडवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल स्क्वायर बॉलच्या ठिकाणी मारा या ठिकाणी पाहायला मिळतो. आतापर्यंत सायराजचा जर विचार केला तर या स्लॉग ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्यात 2 चेंडूंमध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये एक स्लॉक हिट सुद्धा येताना पाहायला मिळाला आहे. ज्या स्लॉक हिट्सची नितांत गरज आहे ते स्लॉक हिट्स आतापर्यंत येतील का पाहायचं येणार आहे 4 बॉलमध्ये. साईडला चेंडूला स्टॉप या ठिकाणी केल्या गेल्या. एकच धाव या चेंडूवरती येईल. षटकार सुरू आला पण तो त्यानंतर स्वतःमध्ये चांगलं या ठिकाणी परिवर्तन केले गेले, इम्प्रूव्ह केले गेले स्वतःला. इथून येणारे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण स्कोरकडवरती धावा पाहायला मिळत आहेत. 35 ज्या धावांपर्यंत पोहोचायचं होतं वेगूर संघाला त्या धावांवरती पोहोचल्यात. अजून इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑफसाईड या ठिकाणी फटका खेळला गेला आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फेकीपर्यंत 2 धावांचा कॉल आणि फेकी या ठिकाणी खूपच वैर होताना पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात, कारण सिंगल डबलचं महत्त्व दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. इथून एक एक धाव खूप महत्त्वाची ठरणार आहे. एक एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस बॉल ऑफ साईडला या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कुठे चुकी करत नाहीये. विकेट जातोय कॅचआउटच्या रूपामध्ये. नंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 37 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 38 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 38 टू विन असेल 4 षटकांमध्ये. चला टॉससाठी या. गावदेवी ए संघाचं कॅप्टन आणि गावदेवी बी संघाचं कॅप्टन आपण टॉससाठी या. आदरणीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. गावदेवी ए आणि गावदेवी बी या 2 संघांमध्ये.
तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला दोन्ही संघ आयोजकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजक मैदानाच्या आतमध्ये ॲक्शनमध्ये असतील. एका बाजूला गावदेवी ए आणि गावदेवी बी या दोन संघांमध्ये गावातला संघ आहे, त्यामुळे नक्कीच इथे गावकऱ्यांची गर्दी होईल यात काही शंका नाही आहे. आग्राचं निमंत्रण मात्र या ठिकाणी दिलं गेलं आहे माणिकजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. अडतीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले 4 षटकांमध्ये. अडतीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 4 षटकांमध्ये. चला दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात करायची. या ठिकाणी एक या स्पर्धेचा नियम आहे, महत्त्वाचा नियम आहे. ट्रॅक शूज आणि जर्सीज मात्र कंपल्सरी असतील. जर एखादा खेळाडू या ठिकाणी आढळला तर नक्कीच तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती अमित आपण पाहतोय, तर स्ट्रायकिंगवरती बॅटर साईराज, नॉन स्ट्रायकिंगवरती सुनील ही जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिला चेंडू आला निर्धावाच्या रूपामध्ये. ते एकच लक्ष असणार आहे, एकच टार्गेट असणार आहे की समोरच्या संघावरती जितके डॉट बॉल टाकावे तितके डॉट बॉल इथे टाकणारा हा प्रयत्न असणार आहे. ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. पॅडवरती चेंडू होता, एकच धाव चेंडूवरती येते. 2 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला आहे. 1 धाव स्कोरकडवरती लागले गेले. त्याचा एक महत्त्वाचा मॅच आपल्या भेटीला आला आहे. एका बाजूला संघ असणार आहे गावदेवी ए, गावदेवी बी या 2 संघांमध्ये. आज संरक्षण कक्षामध्ये यशवंत ठाकूर यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. नुकतंच त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. तीन बॉल्स या ठिकाणी खेळ मैदानाच्या झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3. एकच धाव चेंडूवरती येईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4. रिव्ह्यू या ठिकाणी आहे. फक्त जर पंचांनी घेतला तर रिव्ह्यू असेल. प्लेयर्सला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी अलाउड नाही आहे. 4 धावा स्कोरकडे तिलकले गेले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल आउटसाइड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वर चेंडूचा मारा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. इथून 4 षटकांमध्ये 38 धावा डिफेंड करायचे आहेत. धावा झाल्या स्कोरकडवरती 5. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजून इथून 2 बॉल्स खेळ बाकी आहे पहिल्या षटकामधील. इथे नक्कीच स्टेप आउट केलंय आणि त्याचे परिणाम सोसावे लागणार आहेत. विकेट जातोय. फलंदाज गॉन.
शेवटचा आणि अंतिम बॉल असेल 5 बॉलचा या ठिकाणी खेळ झाला. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि पहिल्या षटकामध्ये जी जबाबदारी होती 5 बॉलचा या ठिकाणी खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. जी जबाबदारी होती या ठिकाणी गोलंदाज अमितच्या खांद्यावरती ती जबाबदारी त्याने नक्कीच चोखरीत्या पार पाडल्या. ज्या प्रकारे आतापर्यंत आपलं डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये दिलं आहे, आपले एफर्ट्स ज्या प्रकारे लावल्यात, या षटकाचा जर विचार केला तर एक विकेटसुद्धा त्याने मिळवला आहे. आपल्या संघासाठी पहिलं यश प्राप्त करून दिलं गेलं आहे. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती 6व्या आकड्यावरती 6 रन्स स्कोरकडे आपण पाहतो. एक छोटंसं ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी DJ कौशिकला. गावदेवी ए वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. दुसरं षटक फेकण्याकरिता हर्षल गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती 6 या आकड्यावरती 6 रन्स कोकडते आपण पाहतोय. चला युवर संघ घाई करा. स्ट्रायकामध्ये प्रदीप आपण पाहतोय. इथून प्रदीपची जबाबदारी खूप मोठी असणार आहे. एक इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याचा विकेट या ठिकाणी गेला आहे. स्टंपिंगच्या रूपामध्ये अजून एक विकेट या ठिकाणी जातोय. सेकंड विकेट डाऊन नाव. सहा धावा स्कोरवरती आपण पाहतोय. 6ला 2 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. लकी स्टार देवखोप संघाला 38 धावांचा पाठला करत असताना 2 विकेट आतापर्यंत गमावले गेले. तिथून 6 विकेट हातामध्ये आहेत आणि इथून धावा बनवायचे आहेत 32. एक मोठं चॅलेंज समोर आहे. ते चॅलेंज इथून ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. ते आव्हान इथून स्वीकारावं लागणार आहे. स्वैर चेंडूचा मारा ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 7. 31 धावांची गरज विचारकरिता. ऑफ साईडला या ठिकाणी फटका खेळला गेला. एकच धाव चेंडूवरती मिळेल. सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 2 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला आहे. 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये 30 धावांची गरज. इथून जर पाहिलं तर फ्रॉमफुटला येणारा संघ आहे तो म्हणजेच वेऊर संघ. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळालंय, ओपनंट टीमला इथे नक्कीच संधी देत नाही आहेत. ते चान्सेस मात्र देत नाही आहेत धावा घेण्यासाठी. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. जेव्हा क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळते तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र नक्कीच वाढतो. एक आत्मविश्वासाने गोलंदाजी मात्र करतं दिसतोय गोलंदाज. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. ऑन साईडला या ठिकाणी फटका खेळला गेला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर तुषार मात्र त्या ठिकाणी नक्कीच कॅच ड्रॉप करताना पाहायला मिळतोय. ही अपेक्षा नसणार आहे संघाला तुषारकडून. कॅच या ठिकाणी ड्रॉप झाला आहे तुषारच्या माध्यमातून आणि 2 धावा सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. डबल डिजिटमध्ये स्कोरकडे जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. शेवटचे अंतिम 2 बॉल या ठिकाणी बाकी असतील सेकंड ओव्हरमध्ये. इथे मात्र ऑफ साईडला फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. अजून एक विकेटचं पदक. फलंदाज गॉन.
अंतिम बॉल असेल. या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. सचिन नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 वरती आपण पाहतोय. एक महत्त्वाची सूचना आहे, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नाही आहे. जर पंचांना डाऊटफुल असलं तर पंच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतील. प्लेयर्सला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नाही आहे. पंचांसाठी फक्त रिव्ह्यू असेल. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील दुसऱ्या षटकामधील. ऑन ड्राईव्ह केला गेला. मिळवूनचा शतक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती येते. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयकरिता 27 धावांची आवश्यकता. मुनाफ मेवान सर आणि त्याचबरोबर शेरबाना मुनाफ मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं स्वागत आहे. दोन्ही व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. 12 बॉल रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. त्या ऑफ साईडला स्टेपआउट करून करण्याचा प्रयत्न, उंची जास्त या ठिकाणी गाठली गेली आणि यस डाऊन दी बॉल फिल्डर. विकेट जातोय. अजून एक विकेट. पहिल्याच चेंडूवरती विकेट या ठिकाणी जातोय. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ झाला. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 27ची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मुन्ना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटर मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचा जर विचार केला तर इथून 4 विकेट आतापर्यंत गमावले. तीन बॉल्सचा या ठिकाणी खेळ झाला. चौथा बॉल. इथे मात्र स्लॉटमध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग या ठिकाणी कमी पडलाय. इथे विकेट जातोय. चेक. नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांची मांदेळी आज आपल्यासोबत. आपण पाहतोय अर्थातच शेरबानो मुनाफ मेमन मॅडम आपल्यासोबत आहे. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2024 आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत सुरू आहेत आणि अर्थातच आपण पाहतोय महिला मंडळी सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जात आहे. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2024 चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. सर्वांचं या स्पर्धेमध्ये आगतम, स्वागतम, सुस्वागतम. अर्थातच आपण जाऊया मुख्य मंचावरती. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल की क्षणचित्र टिपायची आहेत. शेरबानो मॅडम यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. दिव्यानी मात्र मॅडम आपल्याला विनंती आहे की आदर सत्कार आपण करायचे. प्रत्येक पाहुण्यांचं मंचावरती आदर तिथ्य होणं गरजेचं आहे. तेच आदर तिथ्य आपण पाहतोय. शेरबानो मॅडमांचा आदर सत्कार आपण पाहतोय. थोडंसं सेंटरवरती आदर सत्कार करायचं आहे, कारण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. शेरबानो मॅडमांचा आदर सत्कार आपण पाहतोय. दिव्या मॅडमांच्या हस्ते आपण पाहतोय. थोडंसं पुढे यायचं मॅडम प्लीज. आदर सत्कार आपण पाहतोय. मॅडमांचा आदर सत्कार आपण पाहतोय मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं आदर तिथ्य होणं गरजेचं आहे. तीच संस्कृती आपण पाहतोय मंचावरती जोपासली जाते. आणि अर्थातच माणिक म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण मुनाफ साहेबांचा आदर सत्कार करायचा आहे. अर्थातच एक गोड व्यक्तिमत्व, नेहमी खांद्याला खांद्या लावून या स्पर्धेमध्ये अर्थातच ज्यांचा वाटा असतो.
आदर सत्कार आपण पाहतो मुख्य मंचावरती मुनाफ साहेबांचा धन्यवाद साहेब. आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आदर तिथे आपण पाहतो मुख्य मंचावरती पाठ पाडला जातो गावदेवी चषक 2024 ची अंतिम महत्वाची रजनी सल्ला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला वेऊर तर दुसऱ्या बाजूला लकी स्टार देवकोप. ओव्हर टू यू कॉमेंट्री. सर काही करायचे 4 बॉल आणि 18ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. ते 3 मोठे स्ट्रोक इथून केलावे लागणार आहेत जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल. वेऊर संघासाठी जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला आहे. ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती येईल. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 17 धावांची गरज. आपण पाहतो अजून एक महत्वाचे पाहुणे मंडळी आपल्यासोबत आहेत. रमेश साहेब आपल्यासोबत आहेत. वेलकम असेल साहेब आपलं. गावदेवी चषक 2024 ही शेवटची अंतिम रजनी. वेलकम असेल साहेब आपलं सुद्धा स्पर्धेमध्ये. आणि अजून अर्थातच अजून एक महत्त्वाची मंडळी आपण पाहतोय भानुशाली साहेब आपल्यासोबत आहेत. प्लीज सर आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण यायचे मुख्य मंचावरती आणि स्थानपन्न व्हायचंय. प्रमोद भानुशाली साहेब आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण यायचे मुख्य मंचावरती. आपली जागाही मुख्य मंचावरती आहे. गावदेवी चषक 2024 ची शेवटची अंतिम महत्त्वाची रजनी आपण पाहतोय. पहिला क्वार्टर फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. नाण्याची शेवटची आणि अंतिम बाजू आपण या सामन्याची पडतावतो. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. 22 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. ऑफ साईडला ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. नो स्कोर असेल कुठली धावा चेंडूवरती येणार नाही आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वेऊर संघ सेमीफायनलमध्ये या ठिकाणी दाखल झाला आहे. वेऊर संघ अभिनंदन आहे. आणि या ठिकाणी प्रवास समाप्त झाला या स्पर्धेमधील टीम आपण पाहू शकतायत. लकी स्टार देवकोप संघाचा कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वेऊर संघ. ओट यू. थँक्यू सो मच. पुढच्या मॅचसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती एक सुमधुर वाणीतून आपल्याला रिझवतील यशवंतजी ठाकूर. त्यांचा गौरव